जय महाराष्ट्र। या मंचाचा आदर राखून मी तुम्हाला एक आनंदाची बातमी आज देणार आहे। काय असेल सांगा बघू। मी आज अजिबात भाषण करणार नाही। ऐकलं का सगळ्यांनी? मी इथे का आलो माहितीये का? कारण मीरा रोडला आम्हाला ह्या तुमच्या पाटील मॅडम भेटल्या होत्या आणि त्यांनी तुमच्या शाळेची खूप स्तुती केली माझ्याकडे की आमची अशी शाळा आहे, एवढे छान विद्यार्थी आहेत, एवढ्या संख्येने आहेत। आणि मी इथे का आलो माहितीये का? कारण त्यांनी असं मला सांगितलं की आमची मराठी माध्यमाची शाळा आहे। कोण बोलतंय इकडे? कुठल्या माध्यमाची? मराठी माध्यमाची शाळा आहे। त्याच्यामुळे माझं आकर्षण वाढलं। आम्ही मराठी एकीकरण समिती सर्व शिलेदार कार्यकर्ते सातत्याने मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी परंपरा टिकवण्याकरता, मराठी शाळांचा विकास आणि उत्कर्ष करण्याकरता काम करतो। आणि त्याच्यामुळे मराठी शाळा हे आमचं किंवा मराठी विद्यार्थी हे आमचं विशेष आकर्षण। त्याकरता मी इथे आलो आणि खरोखर इथे आल्यावरती हे जे काही तुमचं विज्ञान प्रदर्शन भरवलं होतं ते पाहून खूप बरं वाटलं मला। त्यानंतर जे तुमचं कलेचं प्रदर्शन होतं, विविध मंदिरं आणि ते दशावतार या थीमवरती जे काही गोष्टी तयार केल्या होत्या त्या सर्व मुलांचं खरोखर कौतुक आहे। मला वाटतं साधारणतः 20 शाळांनी इथे भाग घेतला होता। याच्यामध्ये 20 शाळा। हॅलो, 40 शाळांनी भाग घेतला होता। त्या सहभागी सर्व मुलांचं इथे कौतुक आहे। अगदी मन लावून बरेच वेळ लावून साधारण तासभर आम्ही ते प्रदर्शन बघत होतो आणि खरोखर मला माझे लहानपणचे दिवस आठवले आणि पुन्हा एकदा त्या मुलांना भेटावं असं वाटत होतं। पण तेवढ्यात हा आपला कार्यक्रम सुरू झाला। असो, तुम्ही छान काम करतायत। तुम्हा सर्व शिक्षकांचं कौतुक आहे, मुख्याध्यापकाचं कौतुक आहे। आणि मी आज इथे येण्याचं आणखीन एक कारण तुम्हाला माहीत आहे का? कारण आम्हाला वसई विरार या तालुक्यातलीच नव्हे तर अगदी पालघर जिल्ह्यातील सर्व मराठी माध्यमाच्या शाळांना आपल्याला एकत्र करायचं आहे। आणि या सर्वांनी मिळून, सर्व शाळेच्या संचालकांनी, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी, पालक प्रतिनिधींनी आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून आपल्याला मराठी शाळा कशा वाढतील, विकास करतील, उत्कर्ष करतील हे बघायचं आहे। तुमच्या शाळेकडे खरोखरच चांगल्या सुविधा आहेत, चांगल्या सोयी आहेत। परंतु बऱ्याच शाळा अशा आहेत की ज्याच्यामध्ये अजूनही विद्यार्थ्यांना योग्य अशा सुविधा मिळत नाहीत, पुरेसं शिक्षण मिळत नाही। नुसतं पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे, पुस्तकी ज्ञानाच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक प्रकारचं शिक्षण, कार्यानुभव, व्यावसायिक ज्ञान, व्यावहारिक शिक्षण हे मुलांना मिळालं पाहिजे। याच्याकरता मराठी एकीकरण समिती सातत्याने काम करत आहे। सध्या मीरा भाईंदर येथील शाळा साधारणतः 22 शाळा आपण एकत्र केलेल्या आहेत आणि तिथल्या मुलांना अशा प्रकारचं वेगळं शिक्षण मिळावं याच्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। तसंच आपल्याला ह्या पालघर जिल्ह्यामधल्या शाळा एकत्र करायचं आहे। आणि मला वाटतं आपल्या पाटील मॅडम असू देत किंवा आमच्या लेले मॅडम असू देत, हे सर्व आम्हाला ह्या बाबतीत सहयोग करतील, सहभागी होतील आणि एक शिलेदार म्हणून या चळवळीमधून काम करतील अशी मला अपेक्षा आहे। मी इथे का आलो हे तुम्हाला याचं आणखीन एक कारण माहीत आहे का? कारण तुमच्या शहराचं नाव आहे नारला सोपारा। काय नाव आहे? नाला नव्हे, नाला म्हणजे गटार। नारळ आणि सुपारी यांच्या बागा इथे होत्या म्हणून नारळा आणि सोपारा। नारळा सोपारा आपण जेव्हा इथल्या आगरी कोळी भाषेमध्ये नारळाला नारला म्हणतो आणि सुपारीला सोपारा म्हणतो, तर हे नारळा सोपाऱ्याच्या या गावात मला याला खरोखर आवडलं। आणि तुम्हाला सांगायला म्हणजे अभिमानास्पद बात अशी आहे की हे शहर साधारणतः, शहर म्हणण्यापेक्षा हे उद्योगाचं केंद्र साधारणतः 4000 वर्ष जुनं आहे। किती वर्ष? 4000 वर्ष जुनं आहे। आणि ज्ञात इतिहासाप्रमाणे कमीत कमी 2300 वर्षाचा याचा इतिहास मी स्वतः तुम्हाला सांगू शकतो। असं हे प्राचीन शहर
तेवढाच प्राचीन इतिहास, अशा शहरामध्ये वारंवार यायला खरोखर मला आवडेल आणि म्हणून मी आज इथे आलो. आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? मराठी. आणि ही मराठी भाषेचं हे उद्योजकांचं केंद्र, सर्वात प्राचीन केंद्र महाराष्ट्रातलं. म्हणून नारळा सोपारा आहे या गावामध्ये. तुमच्या गावाचं नाव काय? निळेगाव. किती छान गाव आहे बघा, निळेगाव. याकरता मी इथे आलो आणि मला खरोखरच आज तुम्हा सर्वांचं कौतुक आहे. तुम्ही अजूनही मराठी शाळा चांगल्या पद्धतीने इथे चालवताय, राबवताय. मराठी शिक्षण पद्धती अजूनही टिकून ठेवलेली आहे आणि पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त जे काय कला, क्रीडा याचं जे सौंदर्य आहे हे या बालकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि ही जी मुलं आहेत ही नुसती जिल्हास्तरीय नव्हे तर राज्यस्तरीय, कदाचित पुढे जाऊन देशपातळीवरती जाऊन आपलं नाव कमवतील, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करतील असं मला वाटतं. आणि ते बघण्याकरता, ते अनुभवण्याकरता मी आज इथे आलेलो आहे. याकरता तुम्ही सगळ्यांनी मला इथे आमंत्रित केलं, माझे लाड पुरवलेत, माझा सन्मान केलात, माझं स्वागत केलं. याकरता खरोखर मी तुमच्या मनापासून आभारी आहे. जास्त बोलत नाही कारण पुढेही बोलणारे वक्ते असतील आणि पुढचा तुमचा कार्यक्रम काहीतरी महत्त्वाचा असेल. जास्त बोलत नाही आणि तुमची रजा घेतो. पुन्हा पुन्हा मला यायला इथे आवडेल एवढंच बोलतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.